चालू करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज तामसा येथील प्राचीन श्रीकृष्ण मंदिरामध्ये आम्ही उपस्थित आहोत आणि आजच्या सकाळच्या वेळी प्रसन्न वातावरणामध्ये ध्यान साधनेचा उपक्रम संपन्न झालेला आहे. आता हा जो प्राचीन श्रीकृष्ण मंदिर मठ आहे, या मंदिरामध्ये जिथे आपण उपस्थित आहोत, आमच्या समवेत परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय तामसा येथील आश्रमाचे संचालक, राजा महानुभाव राजाश्रमाचे संचालक पूजनीय महंत श्री बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व इथे जे उपस्थित आहेत ही सर्व तामसा येथील सर्व सद्भक्त मंडळी. या मंदिराचं वैशिष्ट्य असं, या मंदिरामध्ये महानुभाव पंथातील पहिली ध्यानमूर्ती या मंदिरात स्थापित केली गेलेली आहे. ज्या मूर्तीच्या सानिध्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि ध्यानसाधना संपन्न केलेली आहे, ती ही श्री ध्यानमूर्ती. या ध्यानमूर्तीची आपण जी माहिती आहे ती माहिती आपण आजच्या सदरामध्ये घेणार आहोत. ही ध्यानमूर्ती एक वैशिष्ट्यानं नटलेली आहे. पंथामध्ये पूर्वीच्या काळी कुटवडीच्या मूर्त्या केल्या जायच्या. कुटवडी अर्थात विशेषांचा जो भुगा आहे, तो भुगा एकत्र करून त्या भुग्यापासून मूर्ती तयार केल्या जायची. पूर्वीची पद्धत थोडी वेगळी होती, आताची पद्धत थोडी काहीशी वेगळी आहे, परंतु प्रकार मात्र एकच. तशी सर्व विशेषांचा चुरा मिक्स करून त्याची बनवल्या गेलेली ही ध्यानमूर्ती आहे. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे की ही जी ध्यानमूर्ती आहे, या ध्यानमूर्तीमध्ये नेमके कोणते कोणते विशेष आहेत. तर या ध्यानमूर्तीचा माहिती देणारा हा समोर फलक आपण पाहू शकतो. या फलकावर आपल्याला लक्षात येईल की या ध्यानमूर्तीच्या ठिकाणी छिन्नस्थळी, गोवर्धन, राहेर, भोगराम, सासूसुनेची विहीर, चतुर्विध मठ वेरूळ, सिन्नर, भांडेभेदन अर्थात डोमेग्राम येथील, दाभेरी, डोमेग्राम येथील बाकी सर्व स्थानांच्या विशेष आहेत, ज्याच्यामध्ये आपण नदीच्या पात्रातले सर्वच गंगा तीराचे विशेष आपण म्हणू शकतो. त्यानंतर गोरक्षण नांदेड आणि टेकाळी रिद्धपूर इत्यादी प्रमुख विशेष, महत्त्वपूर्ण विशेष, या सर्व विशेषांच्या चुऱ्यापासून, त्या भुग्यापासून बनवल्या गेलेली ही कुटवडीची असलेली ही ध्यानमूर्ती आहे. आणि या ध्यानमूर्तीला नमस्कार केल्यानंतर अगदीच त्या प्रसन्नतेचा अनुभव होतो. पेक्षाही ही ध्यानमूर्ती नमस्करणीय तर आहेच, पण ही अनुकरणीय सुद्धा आहे. या ध्यानमूर्तीच्या सारखी जर आपण ध्यानाची अवस्था तयार करून घेतली, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ज्या पद्धतीनं गीतेच्या 6व्या अध्यायात आत्मसंयम योगात जी ध्यानाची अवस्था सांगितली, त्या ध्यानाच्या अवस्थेत जर आपण गेलो आणि त्या अवस्थेला आपण जर प्राप्त करून घेतलं, तर निश्चितच दृष्टपर आणि अदृष्टपर जो जगण्याचा आमचा मार्ग आहे तो सुकर होऊ शकतो, सोपा होऊ शकतो. आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही ध्यानमूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता. या तामसा शहरामध्ये, तामसा नगरामध्ये असलेली ही मूर्ती सर्वच भाविकांना प्रेरणा देणारी आहे, परमपवित्र लाभाला देणारी आहे, दृष्टपर अदृष्टपर सर्वच गोष्टींना ही पूर्ण करणारी आहे. आणि या ध्यानमूर्तीचं किंवा ध्यानाचं अनुष्ठान केल्यानंतर आपल्याला ज्या चिंता आहे, मनातील चिंता, रागद्वेष काम घेता प्रभू नाम दूर होती, ध्यानाची मूर्ती, ध्यानाची चित्ती, ध्यानाची आरती परमेशाची, अशी असलेली महत्त्वपूर्ण मूर्ती. आज आम्हाला या मूर्तीचा वंदन करण्याचा आणि ध्यान साधनेचा योग आला, त्याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजून घेत आहोत. आपणही या ठिकाणी यावं आणि या मूर्तीला नमस्कार करण्याचा, पूर्ण विशेष वंदन करण्याचा आणि ध्यानाची अनुभूती घेण्याचा आपण एकदा अवश्य प्रयत्न करावा, अशी आपण सर्वांना विनंती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.